चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामधील बल्लारशाह विधानसभा क्षेत्रात नांदगाव हे गाव आहे। आम्ही त्या गावातील लोकांची 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात त्यांचे मत काय हे जाणून घेण्यासाठी नांदगाव येथे उपस्थित आहोत। आणि नांदगाव येथील बुजुर्ग म्हणा, तरुण म्हणा, सर्व या ठिकाणात उपस्थित आहेत। हे स्थान आहे ते बसस्थानकावरील मधुकर पवार यांच्या चहाच्या दुकानामध्ये आपण बसलेलो आहोत आणि चाय पिणाऱ्या ग्राहकांची आपण प्रतिक्रिया विचारून घेणार आहोत की 2024ची 19 तारखेला तुम्ही मतदान कुठे करणार, या संदर्भात आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। पाटील, आपण नांदगाव येथील रहिवासी, काय म्हणता, कसं काय लोकसभा निवडणूक, कोणाला मतदान करणार, म्हणजे कोणाची बाजू घेणार? पाटील, मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही पंजा तुम्ही पंजा तुम्ही पंजा चायवाले भाऊ या ना, बोला ना तुम्ही एक कडवड शिवसैनिक आहात असं आम्हाला ऐकायला मिळालं, त्यामुळे आम्ही तुमच्या दुकानामध्ये येऊन बसलो। मामा आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चंद्रपूर आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये खूप दररोज नवीन ट्विस्ट येत आहेत। कुणी काँग्रेसमधून BJPत जात आहे, BJPमधून काँग्रेसमध्ये येत आहे। तो विषय जरी बाजूला ठेवला तरी आम्ही सामान्य जनता काय म्हणते, सामान्य नागरिकांचं मत काय, हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तुम्हाला काय वाटते, या लोकसभा निर्वाचन क्षेत्रात कोण सरस ठरेल? सरस तर प्रतिभाताई धानोरकरच ठरणार आहे, कारण लोकांचं सुद्धा कल आहे असं, म्हणजे यावेळेस बदलायचं, असं बदलण्याचा निर्णय झाला आहे। बरेचसे लोक आमच्या दुकानात येतात, चर्चा करतात। मी थोडं ऐकतो, जास्ती नाही ऐकत, कारण मला चाय बनवावं लागते तिकडे, स्टोच्या आवाजामध्ये मला काही तेवढं मी लक्ष देत नाही, बाकी गोष्टीमध्ये मी माझ्या धंद्याच्या ह्याच्यामध्ये। तरी पण काही लोक जे बोलतात ते आवाज आलं तर जास्तीत जास्त प्रतिभाताई धानोरकरच म्हणतात। आता याच्यापूर्वी BJPमध्ये होतो साहेब, याच्यापूर्वी मी BJPमध्ये होतो, नांदगावचा अध्यक्ष होतो। त्या दिवशी चंद्रपूरहून कोणीतरी TVवाले आले होते, ते माझी प्रक्रिया घेतले गेले, पण TVवर नाही दिले। आणि मी त्यांना हेही सुद्धा म्हणालो, तुम्ही TVवाले या खेड्यापाड्यात येऊन काही विचारायला पाहिजे। तुम्ही आता सिर्फ इलेक्शनच्या टायमामध्ये आले, म्हणजे कुठेतरी पक्षाकडून आले पाहिजे असंच मी म्हणालो। TVवर दिले होऊ शकते, माझी शंका आलीच आहे, म्हणून माझ्या शंकेच्या अनुसार बोललो आणि मी स्पष्ट बोलतो। मी BJPमधून निघालो जेव्हा ग्रामपंचायतपासून तर केंद्रापर्यंत सरकार होती, तेव्हा मी BJPमधून निघून शिवसेनेमध्ये गेलो। पंचायत समितीसुद्धा लढवली, मला घरी येऊन सीट दिली का पवारजी तुम्ही पंचायत समितीला राहा, पंचायत समितीला मी राहिलो। तेव्हाही मला साथ दिले नाही, बाळूभाऊ धानोरकर होते तेव्हा ते साथ दिले नाही। पैसे म्हणजे काही खर्च पाणी देतो, गाडी देतो, सभा घेतो, अशा पद्धतीने मग मी शिवसेनेत गेल्याच्यानंतर मी उभा राहिलो। आणि आजची स्थिती अशी आहे, लोकांचा कल आहे, यावेळेस सरकार बदलली पाहिजे। आज 600 रुपयाचा सिलेंडर, 400 रुपयाचा सिलेंडर तो 1200वर गेला, 1200 ओलांडला होता। तर आज कोणती प्रगती केली, कोणतं देशाचं हे केले? 100 रुपयामध्ये 2000मध्ये काही 3000मध्ये जे सिलेंडर जे घेतले, तर आज तोच सिलेंडर 1200वर गेला, तर ते पैसे गेले किती आमचे, याचा विचार आहे का कोणी केले का? मला ते म्हणायचं आहे, का गेले 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकेन, ते खाते खोलायला लावले आणि त्या खात्यामध्ये 500 रुपये ठेवावे लागते। आज एवढ्या पब्लिकचे 3-3, 4-4 खाते आहेत, तर 500-500 रुपये म्हणलं, एका व्यक्तीचे 1500 रुपये म्हणलं 3 खात्याचे, तर ते झाले किती पैसे, ते कुठं चालले?
आणि मी काल बँकमध्ये गेलो असता, बँकमध्ये सुद्धा मला तिथं जबाब असा मिळाला, फिक्सवाले माझे पैसे आहेत फिक्समध्ये टाकलेले. फिक्समध्ये टाकलेले पैसे त्यांनी मला सांगितलं का तुमचं खाता बंद झाला आहे. आमचे पैसे आम्ही काढायला गेलो तर आम्हालाच पुन्हा तिथं म्हणजे असे उलटे काढून कायदे. आणि परत याच्यावरती पासबुकावरती एंट्र्या नाही देत. कोणत्याच बँकेत मी पाहत आहो, मी विचारलं काही यांना पाहता येईल असं नाही, एंट्र्या बी नाही करत. का नाही करत? मग पासबुक देता कशाला? एंट्र्या नाही करत तर तेव्हा तुमच्याकडेच फोटो, असं माझा विचार आहे. तुम्ही काय म्हणता? आमची प्रतिक्रिया हे आहे की आम्ही पंजाला मारल्याशिवाय राहणार नाही. का बरं? सुधीर भाऊने तर एवढा मोठा विकास केलेला आहे. रोड बांधले, बस स्थानक बांधले, रेंजर ऑफिस बांधले, पोलीस स्टेशन बांधले, अशा अनेक इमारती बांधल्या. मग तुम्ही सुधीर भाऊंवर का असे बनणार? या जुन्या काळीसारखे मरून गेले. हे काळी दिसत आहे ना तुम्हाला, या काळीसारखे ते कोमेजून गेले आहेत आता. आणि जेवढे हे झाडं लावले होते ते एकतरी झाडं त्याला रोडवर दाखव म्हणा, किती लावले त्यानं झाडं दाखव म्हणा. मग आम्ही सांगतो कोणतं कोणतं झाडं लागले. आणि रोड, जो रोड आहे किती खड्डे आहेत ते दाखव म्हणा त्याला. कधी येऊन पाहिला का इकडे या परिसरामध्ये आला का? आता हे निवडणूक आहे, आता त्यानं का म्हणते की इकडे येतो तिकडे जातो, तुमचा हा विकास करतो तो विकास करतो. पण दाखवा म्हणा त्याला विकास. हा तुमच्या आदिवासीचा किती विकास केला? आदिवासीचा 0 बजेट आहे. घरकुल वगैरे मिळाले सर्वांना? अजिबात नाही, फक्त निराधार लोकांना दिला आहे. आणि ज्याचे घर मेन पडले आहेत त्या लोकांना अजिबात नाही. म्हणजे श्रीमंतांना घरं मिळाले, श्रीमंतांना घरं मिळाले आणि जे मेन आदिवासी होते ते आदिवासी डावलून दिले आहेत. म्हणून आमचा आता त्याच्यावर प्रतिक्रिया काही नाही, आम्ही देणार पंजाला. माजी सरपंच साहेब, बोला. आपली प्रतिक्रिया हवी आहे. कारण नांदगाव हे प्रतिष्ठित बाजारपेठेचं आणि राजकारणामध्ये संवेदनशील गाव आहे. तुम्ही सुद्धा 5 वर्ष या गावची राजनीतीची धुरा सांभाळलेली आहे. तर यावर्षी कशी काय प्रतिक्रिया असेल? यावर्षी प्रतिक्रिया सुधीर भाऊवर नाराज. कारण म्हणजे आमच्या ग्रामपंचायतला विकासाची निधी दिला, पण आमच्या सरपंचांनी पूर्ण बिल्डिंगच गायब करून टाकलं. त्याच्यावर सुधीर भाऊ काहीच करत नाही. त्याच्यावर कोण हे करल? आमच्या गावाचा पैसा गेला ना, 1 करोड रुपया पूर्ण गावाचा पैसा हे झाला, नाश झाला आहे. निधी द्यायचा, ह्या हातानं द्यायचा, ह्या हातानं दुसरा त्याचा घेऊन जाते त्याचा माणूस. त्याच्यासाठी त्याच्यावर नाराज आहे. विकास काय विकास आहे? हा विकास आहे का? इकडून ह्या हातानं द्यायचा आणि ह्या हातानं घ्यायचा. रोड बनवणे, काही बनवणे म्हणजे काही विकास नव्हे. हो, तर त्या बाबतीमध्ये काही लोकांचं म्हणणं आहे की बा जे रोड बनवता, इमारती बनवता, हा निर्जीव विकास आहे. पण जिवंत लोकांसाठी काही विकास केले का? लोकायले काम असा प्रश्न विचारतायत आम्हाला. लोकांच्या हाताले काम पाहिजे, लोकायले काम पाहिजे, लोकायले विकास त्याच्यात दिसतो. रोड बनवण्यात विकास नाही. भूकी मरते जनता ना विकास करता रोडसाठी. हमारा काम बनता, भूकी मरती जनता, हमारा काम बनता असं काम आहे. त्याला काय अर्थ नाही. साहेब, पंजा का बरं पंजा? एवढं मोठे सुधीर भाऊ कमळवाल्यांनी इतका विकास केला, तुमच्या नांदगावला इतकी मोठी सुधारणा केली, नांदगावमध्ये मोठ्या मोठ्या विकास कामाचा भूमिपूजन झाला. त्या अर्थात काही भूमिपूजन झाला त्या तशाच आहेत भूमिपूजनाच्या गोष्टी. पण तुम्ही का असं म्हणत आहात? इतका विकास पुरुष असताना सुधीर भाऊ या राज्याचे हेवीवेट मंत्री म्हणून सुधीर भाऊचं नाव आहे. आणि सुधीर भाऊ जर निवडून आले तर या क्षेत्राचा पूर्णपणे विकास होईल अशी भावना असताना तुम्ही का सुधीर भाऊ मुनगंटीवारजी निवडून जर आले तर नांदगावच्या 2-4 जणांचा फायदा होईल. त्यांचा जो बी प्रक्रिया आहे त्यांच्याबद्दल ते पूर्ण करून घेतील ते 2-4 जण. त्याच्यानंतर गावाचा विकास नाही होत. त्यांचे मागचं सरपंच होते ते महेशजी अल्लीवार सांगितले त्याप्रमाणे सर्व घोटाळा करून टाकून बसले. त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत.
त्यांच्यापेक्षा आमचे विनोद भाऊ एरकर ठीक आहे. भले चाहे आज कोणत्या पोस्टिंगवर नसतील, बरं ते सर्वात बढिया माणूस आणि विकासपूर माणूस आहे आमच्या गावासाठी. तो सुधीर भाऊ असतील विकासपूर माणूस म्हणतात त्यांना. आम्ही त्या गोष्टीचा मानलो. ते कोणत्या एरियात केले विकास ते त्यांनाच माहीत. नांदगाव एरियाला सुधीर भाऊचा एकही रुपयाचा विकास असा काहीच आम्ही पाहिलं नाही ना काही नाही. विनोद भाऊ एरकरचा विकास आम्ही पाहिलं. त्यांनी धानोरकर मॅडमला साथ देत आहेत म्हणून आम्ही पंजाला मतदान करणार आहोत. आमची एवढीच प्रक्रिया आहे साहेब. मूल तालुक्यातील तुमचा हा गाव आहे. मूलमध्ये एवढा मोठा 10 करोड रुपयाचा बसस्थानक सुधीर भाऊंनी बांधला आणि इतका मोठा विकास केल्यानंतरही तुम्ही लोक नाराज दिसता. याला काही कारण? तहसीलची गोष्ट आहे ना जी तहसीलमध्ये तो एक बांधण्यासाठी थोडी होणार आहे. त्या तहसीलमधून आम्ही जो त्यांनी बांधलेला जो बसस्टॉप पाहासाठी आम्ही 20 किलोमीटर 22 किलोमीटर जाग्यावरून इथून जातो. आम्हाला 3 घंटे लागते. त्याचं कारण एकही रोड बराबर नाही आहे. आता त्याचा बसस्टॉप पाहासाठी कोण जाईल जी? ठीक आहे. नांदगाव गोंडपिंपरी ते खेडी हा पोचमार्ग हायवे 3 ते 4 वर्षापासून चालू आहे. 5 वर्ष झाले अजूनही नादुरुस्त आहे. 5 वर्षापासून चालू आहे. अजूनही काम पूर्ण झालेलं नाही आणि या रस्त्यावरती अनेक अपघात झाले आहे. याला जबाबदार कोण असेल? शासन की लोकप्रतिनिधी की आम्ही जनता? तुम्ही जनता. तो मल्टिप्लस काम आहे. सर्वजण त्याच्यात आहे. असं काही नाही आहे तो ठेकेदार बनवून गेला तो नाही, तो मंत्री दिला तो बी नाही. असं त्याच्यात पब्लिकपासून तर सर्वच आमचा जो हा सिस्टम आहे ना आणि जो आमचा नेता आहे सिस्टम चालवणारा तो दोषी आहे. जे इथे कोण दोषी? आता सर्व दोषी. त्या रोड नाही व्हायचं कारण तो दोषी. त्यांनी निवडून आले तो तितका इलाका बनवते, तो निवडून आला त्यांनी तितका इलाका बनवते. सुधीर भाऊ बी मस्त बनवले, आम्ही मानलो त्याही गोष्टीला. बरं पूर्णा एरिया सोडला तर बाकी कुठंच नाही आहे जी. आमची एरिया नांदगावमध्ये काय जी काहीच नाही आहे. आज किती दिवस झाले आहे जी 2, 3, 4, 5, 6 महिने होत आहे पाणी प्यायचं नांदगावले नाही. नांदगाव एक मोठा मार्केटचा गाव आहे. लाखोचा व्यवहार होते दररोज आणि त्याच जनतेला नांदगावच्या पाणी प्यासाठी आरोचा इस्तेमाल करावा लागत आहे. ते बी आरो गरम थंडा करतात बिचारे, कसे तरी आणून देतात पुरवत आहे. तर एक पाण्याची सोय नाही करू शकत आहे इतका मोठा नांदगाववर. तिथं जिल्हा परिषद मेंबर बी आहे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बी बनून झाले आहेत विनोद भावरेकर. त्यांच्या काळात असं नाही आहे. त्यांनी स्वतः या वर्षी स्वतःची टँकर लावून नदीवरून पाणी पुरवठा नांदगावला केले. अशी काही सेवा नाही आहे. 6 महिने झाला आज नळाची बंद आहे. पूर्ण लोक पाणी इकडला तिकडला पिऊन आपलं समाधान करून घेत आहे. ना सरपंच पाहत आहे, ना कोणी मेंबर पाहत आहे, ना याचा मेंबर नाही, तहसीलचा नाही, जिल्ह्याचा बी नाही. आणि जो बी येते विकास करत आहो. हा जी विकास 6 महिन्यापासून पाणी नाही भेटत आहे गाववाल्याला आमच्या, याला विकास म्हणतात. पहिले जीवन वाचवा त्याच्यानंतर विकास करा. जीवन असं नाही तर तुमच्या विकासाला पाहणार कोण? मग का कराल तो विकास? हां सांग ना, हो का नाही? पाहिलाच ना तो. आणि आज घरकुल आले साहेब. हा घरकुल आले पण रेती नाही. घरं बांधायचे कसे? हा मला तेच नाही समजत आहे. तरी काल सुधीर मुनगंटीवारची पत्नी आली होती, सभा होती. सपना मुनगंटीवार बेंबाडला आल्या होत्या. सपनाताई मुनगंटीवार बेंबाडला आल्या होत्या. हा त्या बेंबाडला आल्या. बेंबाडवरून काय आश्वासन दिलं त्यांनी? मग काय आश्वासन दिलं? आश्वासन मी नाही ऐकलं, कारण घरी घेऊन गेल्यामुळं मी काही घरी गेलो नाही. मी निवेदनही दिलं आहे. घरी घेऊन गेले म्हणजे कार्यकर्त्याच्या घरी गेले. जे मंदिराजवळ जे सभा ठेवली होती नांदगावला आल्या होत्या का? आल्या होत्या, परंतु टाईमही झालं होतं, 10 वाजले होते आल्या. तर ते घरी घेऊन गेले. आता मी काही प्रक्रिया ऐकल्या नाही, परंतु मी एक निवेदन दिलं आहे. तो काम झालं पाहिजे, कारण माझ्या एकट्यासाठी नाही आहे, सर्व जनतेसाठी आहे, गोरगरिबासाठी आहे. कारण घरकुल दिले आणि रेती भेटून नाही राहिली. रेती अभावी काम रोखलेलं आहे, काम करू शकत नाही. 1,30,000 नुसतं रेतीच होते अर्धी. घरकुल द्यायचा ना रेती महागाई आणायचं कुठून? जनते हाहाकार चालणार जनतेमध्ये. घरकुल 1,30,000 द्यायचा
आणि त्या रेती राहीने विटा नाही. विटा 10,000 रुपये ट्रीप, लोहा. रेती 5,000 रुपये ट्रीप. लोहा एवढ्या 5,600. महागाईमध्ये देता कशाला घर? असं वाटते जनतेला काय आज नाही. उलट घरकुल घेऊन उलट कर्जबाजारी होतात लोक. ज्या मोदी सरकारच्या योजना आहेत, घरकुल योजना, पाणी पुरवठा योजना, या संपूर्ण योजना या विभागामध्ये फेल ठरल्या आहेत. अशा लोकांच्या प्रतिक्रिया इथे उमटत आहेत. घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक गोरगरिबांना घरकुल मंजूर झाले आहे. ही गोष्ट खरी असली तरी त्यांना घरकुल बांधण्यासाठी अपुरा निधी दिला जातो आणि त्यातल्या त्यात रेतीचा खूप दुष्काळ आहे आणि रेती खूप महाग आहे. तर घरकुलवाल्यांचा हा जो प्रश्न या ठिकाणामध्ये उपस्थित झालेला आहे, या प्रश्नावर पालकमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांचेवरच ताशेरे ओढल्या जात आहेत आणि ते विकास पुरुष म्हणून स्वतःला म्हणवून घेतात. तर त्यांचा विकास फक्त निर्जीव आहे, जिवंत विकास नाही, अशाच प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना दिसल्या आहेत. आपण मूल तालुक्यातील नांदगाव येथून हा लाईव्ह व्हिडिओ घेत आहोत. कसं काय म्हणता पाटील? आता लोकसभेची निवडणूक कशी काय चालली आहे तुमच्या गावाकडे? काय माहोल म्हणते? ठीक आहे. कसं आहे? सुधीर भाऊ मुनगंटीवार की प्रतिभा धानोर की धानोर? झाकली मूठ 1.25 लाख. माझा एक मन पडते, सांगू तुम्हाला, प्रत्यक्षात एवढून चालत आहे तर मोदी सरकार कमवलं आहे. हे क्या साप मोदी सरकार कमवून बनवला. राग तसा काय नाही मला, मराय परी कीर्ती रुपये राहावे. मोदी सरकार जेवढा कमवला राहुल गांधी नाही कमवला. खरं आहे का? असेल बाबा, ठीक आहे, तुमची खरी. तुमचं काय मत आहे? तुमचं मत? आमचा मत आता काय सांगून, आता ज्या दिवशी माझा नमस्कार. नाही, या भाऊंनी जसं सांगितलं की मोदी सरकारचे कामं योग्य आहे, चांगले आहे, असं ते म्हणत आहेत. तुम्हाला काय मोदी सरकारचा त्रास आहे बा इतका? नाही, आपण त्रास नाही. मोदी चांगला काम केला. मोदी सारखा एक